चला हॅपी बर्थडे झाले वाजले 12. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू डिअर प्रज्ञा, हॅपी बर्थडे. नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, आज आपण जाणार आहोत अलिबागच्या वर्सोळी बीच इकडे असलेल्या एका लक्झुरियस रिसॉर्टमध्ये. त्या रिसॉर्टचं नाव सुद्धा जरा युनिक आहे. आता हे बीच फेसिंग रिसॉर्ट नाहीये, पण हे बीच पासून किती लांब आहे, या रिसॉर्टचं नाव काय आहे आणि नक्की किती कात्री आपल्या खिशाला बसणार आहे, हे आजच्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. सो मंडळी, अलिबागच्या सिटीमध्ये आपल्याला एंटर करायचं नाहीये. थोडं अलीकडेच तुम्हाला एक राईट टर्न हायवे पासून दिसेल. मग विजयनगर ही पाटी दिसली की आपल्याला लगेचच राईट टर्न घ्यायचंय बरं का. आणि मग राईट टर्न घेतल्यावर का नाही तुम्हाला जोमोची नवीन पाटी दिसेल आणि त्या पाटीवर तुम्ही जेव्हा राईट टर्न घेता का नाही तर तुम्हाला असं वाटेल आपण कुठे आलोय आणि कुठं नाही. मग इकडे खरंच जोमो रिसॉर्ट आहे का आपल्याला चोमो बनवलंय हा थोडा संशय आपल्याला नक्कीच येतो. बट जेव्हा आपण या रिसॉर्टच्या एंट्री गेटवर पोहोचतो ना त्याच्यानंतर आपलं मन खुश होतं. आता बघूया आपण एंट्री गेट कशी आहे ती. अरे बापरे, लायन किंग सिम्बा. सो हा आहे या रिसॉर्टचा एंट्री पॉइंट. इकडे मस्त अशी झाडं विविध प्रकारची, त्याच्यामुळे त्याच्या झाडांमुळे येणारा तो एक सुगंध, आणि इकडे साईडला जे पाणी दिसतंय त्याच्यात गप्पी मासे सुद्धा होते. सो आमच्या मुलीला ते फारच इंटरेस्टिंग वाटत होतं. अकरा रूम्स हे रिसॉर्ट आहे ओव्हरऑल. 2 वर्ष आधीच हे सुरू झालंय आणि मस्त असं बांधकाम, छान स्वच्छ. कितीही तुंबली त्या पाण्यामुळे तुंबली आलं. मी म्हणत होतो कितीही तुम्ही दमलेला असाल तरी हे वातावरण बघून तुम्हाला खूप फ्रेश वाटायला लागतं. निसर्गाच्या सानिध्यात आपण आलोय असं तुम्हाला एकंदरीत फिलिंग आहे की नाही. फिलिंग्ज अशी तुम्हाला काहीतरी फिलिंग्ज येईल. हे आहे इकडचं रेस्टॉरंट. अलीकडे आपण असे जरा दमतो मुंबईच्या ट्रॅफिक आणि सगळ्या गोष्टींना. तिकडनं तुम्हाला जरा ब्रेक घ्यायचा असेल तर हे रिसॉर्ट नक्कीच तुमच्यासाठी एक उत्तम उपाय किंवा उत्तम पर्याय ॲक्च्युली असू शकतं. इकडे एक साधा लॉन सुद्धा आहे. आता लक्झरियस रिसॉर्ट आहे, सो इकडे राहण्यासाठी तुम्हाला लॉन घ्यायला लागतं का हे आपण बघूया. मी तुम्हाला सांगतो ओव्हरऑल याची प्राईस काय आहे ती, आणि नक्की कुठनं बुक करायचं आपण हे रिसॉर्ट ते पण थोड्या व्हिडिओ तुम्ही आधी थोडा बघून घ्या. मग त्याचा नंबर आणि सगळं तुम्हाला सांगतो. गुगलवर जो नंबर आहे आणि मी जो तुम्हाला नंबर सांगणार आहे त्याच्यात तुम्हाला जरा प्राईसमध्ये नक्कीच फरक जाणवेल. ओव्हरऑल वॉक करायला सुद्धा ही मस्त अशी प्रॉपर्टी आहे. रात्री अपरात्री बिंदास तुम्ही चालू शकता. आम्ही घेतलं होतं एक डिलक्स रूम आणि एक सुपर डिलक्स रूम. डिलक्स रूम आणि सुपर डिलक्स रूममधला फरक हा की आमच्या रूममध्ये बाथटब नव्हता. माझ्या आणि आईसाठी जी रूम घेतली होती ते, आणि बायको आणि मेवणी आणि माझ्या मुलीसाठी जी रूम घेतली होती त्याच्यात बाथटब होता. सो इकडे एक मस्त असा वरांडा तुम्हाला मिळतो आणि कपडे वाळत घालायला तो काय म्हणतात त्याला स्टँड, यू कॅन अंडरस्टँड. मस्त नारळाचं झाड. चला एकदा बघून घेऊया आमची रूम कशी आहे ती. हाय. मस्त अशा बाहेर पण बसायला 2 खुर्च्या आणि आतमध्ये पण, आणि
छान असा कम्फर्टेबल पलंग. हा टी व्ही इकडचा जो होता जो जरा युनिक होता. तो काय युनिक होता ते सांगतो तुम्हाला. जरा व्हिडिओ बघा आधी. इकडे आपल्याला 2 बिस्लरीच्या बाटल्या मिळतात आणि एक कॉफी मेकर मिळतं. पण अनफॉर्च्युनेटली काय सॅशेज कॉफी किंवा चहासाठी ग्रीन टीचे सॅशेज असं काही दिसलं नाही मला. आणि एक फ्रीजसुद्धा आहे. आणि मस्त असा मोठा आरसा आणि बॅग ठेवायला जागा. त्याचबरोबर एक भलं मोठं असं कपाट. आता पडदा उघडता का नाही ते बघता जरा. अरे उघड मेल्या उघड. अरे खेचतं कित्या. नुसतं खेचत बसला. पडदा काय उघडूच नाही. कधी कधी आपल्या पॅन्टची चेन जेव्हा अशी होते तेव्हा नाकीनं येतात. बट असू दे मरू दे. अख्खाच पडदा मी उचलला पण काही असं व्ह्यू नाही आहे. सगळे एफर्ट्स वाया गेले. हे आहे आपलं बाथरूम. गिझरमधनं तुम्हाला चांगलं बऱ्यापैकी गरम पाणी मिळतं. आणि आता हा व्ह्यू कशासाठी. शॉवर, हँड शॉवर आणि नळ आणि बादलीसुद्धा आहे त्या बेसिनच्या खाली. आणि इकडे आपण बघूया जोमोच्या या शॅशेमध्ये किंवा या पॅकेटमध्ये आपल्याला काय मिळतं बाथरूमच्या ओव्हरऑल ॲक्सेसरीजमध्ये. ॲक्सेसरीज इथे आपल्याला मिळतात 2 टूथब्रश मिळतात, एक टूथपेस्ट मिळतात, एक शॅम्पू, बॉडी वॉश, एक तेल मिळतं आणि एक साबण मिळतं. त्याचबरोबर टिश्यूसुद्धा आणि परत एक भला मोठा आरसा. आता आमच्या रूमच्या बाजूलाच माझ्या बायको आणि मेवणीची रूम होती. एकदा आपण ती बघून घेऊया. आता तुम्हाला अशी चालायचं हाऊसबीज असेल ना तर यो रिसॉर्ट एकदम उत्तम आहे तुमच्यासाठी बरं का. या चालेल. इकडे सुद्धा एक मस्त वरांडा. आता तो जो आपण बघितलं ती जी आपण बघितली रूम ती डुप्लेक्स होती. ही सुपर डुप्लेक्स का असं काहीतरी आहे. आता बघूया डुप्लेक्स आणि सुपर डुप्लेक्समध्ये फरक काय आहे तो. ओव्हरऑल आत्ता तुम्हाला बघताना रूम दोन्ही सारख्याच वाटत असतील पण या रूममध्ये एक बोनस आहे, एक ॲडिशन आहे. आणि ती ॲडिशन म्हणजे सांगता सांगता घाई किती तुका. जरा धीर धर मेल्या. आता इथं पण तुम्ही बघताय एक भला मोठा आरसा आहे आणि त्याचबरोबर एक भला मोठा असं कपाट. अरे हे कोण. मस्त मॉस्किटो ग्रीन वाटतेस. आता आपण बघूया या रूमची USB. अरे मी आलो. याचं लाईट कुठे असा. काळोखात तर आंघोळ कळूचा वाटता. काळोखात कळूचा नाही. कुठला भाग कुठला असा. चाचपडत अवयव शोधूचा लागताला. बट आपण हार मानायची नाही बरं का. आपण लाईट शोधूनच राहायचा आणि या एका बटनामुळे अख्खी 5 मिनिटं वाया गेली बरं का. सो लाईट लागलाय आणि बघा हे मस्त असं स्वच्छ बाथटब आपल्याला या रूममध्ये मिळतं. या
इथे पण तुका हँड शॉवर, बेसिन, नळ, शॉवर समद मिळतं. चला आता आपली रूम बघून झाली आहे. आता या हॉटेलची अजून एक USP आहे, अजून एक रूम आहे जी ॲक्च्युली या हॉटेलची USP ती काय एकदा बघून घेऊया. बट इतकं सुपर्ब, आपण त्या जंगलात आलो आहे. जंगलात म्हणजे झाडांमध्ये एका झाडं आपल्यात आली आहेत, एवढं आपण कन्फ्यूज होऊन जातो. चालता चालता झाडं तुमच्या किंवा झाडांची पानं तुमच्या तोंडाला पण लागू शकतात बरं का. आता ये 9 नंबर एकदा ही रूम बघून घेऊया. मी ॲक्च्युली का नाही हीच रूम बघत होतो, बट नाही घेतली आम्ही ही रूम. बट ॲक्च्युली बघायला गेलं त्या स्विमिंग पूलमध्ये फक्त तुम्ही आय थिंक गुडघाभरच पाणी तुमचं जाऊ शकतं. त्यामुळे जर तुम्ही लाकूड तोडे असाल तर या पाण्यात जर तुमचं कुऱ्हाड पडली तर कोणी देवी बी येणार नाही. देवी बोलेल तू स्वतः घे मेल्या एवढ्या गुडघ्यावर पाण्यासाठी मला बोलवते. सो इकडे तुम्हाला परत 2 बिस्लरीच्या बाटल्या, नो कॉफी किंवा टीचे शॅशेज काही मिळत नाही. कॉफी मेकर मात्र मिळतो. ते कशासाठी काय उकळायचं त्याच्यात माहिती नाही मला, जर शॅशेज नसतील तर. आणि पुन्हा एकदा एक मिनी फ्रिज. किंवा आय थिंक जर तुम्ही त्या पाण्यात कुऱ्हाड स्वतःची टाकली तर देवी तुम्हाला त्याच कॉफी मेकरमध्ये उकळत असावी म्हणून ते ठेवलं असावं. आणि इकडे एक सोफासुद्धा आहे. सोफा 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 लाया लाया. इकडे रात्री कोणतरी नक्कीच उभा असेल माझ्या मते. कॉन्जरिंग. सो एक सॉर्ट ऑफ तुमचं हल्ली काय म्हणतात ते ड्रेसिंग एरिया का काय आहे त्याला, मुलींचं ते टर्म्स असतो माहिती नाही मला, आठवत नाही. होई शपथ, खरंच कॉन्जरिंग रे. भलं मोठं असं बाथरूम. पुन्हा एकदा जे मी तुम्हाला दाखवलं त्याच सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे सुद्धा मिळतील जोमोच्या या पॅकेटमध्ये. सो हा आहे तुमचा एक प्रायव्हेट लॉन. आणि इकडे मस्त अशी भली मोठी विहीर तुम्हाला बघायला मिळते. स्वच्छ विहीर, मोठमोठे मासे, रोहा आणि आय थिंक कुठला मासा होता तो विसरलो मी. ते मासे सुद्धा या विहिरीत होते असं माझ्या बायकोनी मला सांगितलंय. खरं खोटं मला माहिती नाही. जाम फेकाडी आहे ती. काय फोकस, हा दीपक चौरसी आज तक कॅमेरामॅन. काय झालं? हां फोकस आला. सो ब्राईटनेस जरा मध्यंतरी खूप वाढला होता, तो जरा झाला आता सेटल. भलं मोठं आणि स्वच्छ पाण्याचं स्विमिंग पूल. आणि मला वाटत नाही इकडे जास्त क्लोरीन टाकलं असेल, कारण वास येत नव्हता पाण्याला अजिबात. सो ही कौतुकाची गोष्ट. बघूया पाणी केवढं थंड आहे ते. पण इकडे एवढं गरम नाही वाटत आहे. आपलं थंड नाही वाटत आहे. इकडे खूप थंड नाही वाटत आहे कारण मी काहीतरी पाण्यात केलंय. अरे पादू कोण केलं काय?
म्हटलं गोप्रो जो आहे तो कॅमेरा जो आहे तो डोक्याला लावला होता, जो बेल्ट येतो तो, आणि म्हटलं आता एक सूर मारूया आणि एक मस्त असा शॉट रेकॉर्ड करूया. बट पाण्याच्या फोर्समुळे तो कॅमेरा जो आहे तो तोंडावरच आपटला, म्हणून माझे वाटू मला दिसले आणि मस्तपैकी माझं नाक शेकलं. आता इथे आय थिंक वाटपासाठीच वापरण्यात येणार असतील हे खोबरं. जोमोचं हे एकदा मेन्यू कार्ड बघून घ्या तुम्ही. तुम्हाला जिकडे पाहिजे तिकडे पॉज करू शकता आणि ओव्हरऑल मेन्यू बघा. सगळे जर तुम्ही फिश ऑर्डर करणार असाल तर एक सांगतो की सगळं एकदम फ्रेश होतं, मस्त सॉफ्ट, अगदी मॉजिनेसच्या केकसारखं. या चपलाचा शॉट तुम्हाला दाखवतोय. एक आपला आपण कुठनं घेतला होत्या त्याचा एक शॉट आपण बनवलेला आहे यूट्यूबवर. त्या शॉटची लिंक तुम्हाला देतो कमेंट बॉक्समध्ये. आणि जर तुम्हाला या चपला आवडल्या असतील तर जरा डिटेलमध्ये या चपला बघून घ्या आणि ऑर्डर करा दिलेल्या लिंकवर त्या शॉटच्या. आता आम्ही मस्त पापलेट थाळी मागवली होती. पापलेट थाळीमध्ये कोळंबीचा रस्सा, पापलेट फ्राय, एक फिश करी, सुकट, सोलकडी या सगळ्या गोष्टी होत्या. अरे माशी, अरे जाऊ दे, माशी एवढं किती अंड खाणार खाऊन खाऊन. चिकन थाळीमध्ये चिकन सुकं, चिकन ग्रेव्ही, एक रस्सा, सोलकडी, भात आणि भाकऱ्या. भाकऱ्या म्हणजे एक भाकरी असते प्रत्येक थाळीमध्ये, पण भाकरी भली मोठी होती. आणि मस्त आम्ही कोळंबी फ्राय मागवलं होतं, रवा फ्राय. मस्त कुरकुरीत होते आणि एवढी सॉफ्ट आणि स्वच्छ साफ केलेली कोळंबी आय थिंक मी खूप काळानंतर खाल्ली. आता जरा थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो की इकडनं आपला वरसोळी बीच जे आहे ते 2-2.5 किलोमीटरवर आहे. सो फास्ट फॉरवर्ड करून दाखवतो तुम्हाला. सो वरसोळी बीचला आपण आलेलो आहे. इकडे तुम्हाला भरपूर स्टॉल्स, गोळा असेल, पाणीपुरी असेल, तुम्ही इकडे सुद्धा फिश थाळी आणि या सगळ्या गोष्टी खाऊ शकता. आम्ही म्हटलं जरा गोळा खाऊन घेऊया आणि आता आपण आलोय वरसोळी बीचला. सो ओव्हरऑल मुंबईचं ट्रॅफिक जसं असतं तसंच शनिवार असल्यामुळे भरपूर गर्दी होती या बीचवर. आम्ही इराला जेव्हा आता जरा समजायला लागल्या, हार्डली 2 वर्षाची आहे ती. सो याच्या आधी पण आम्ही एकदा समुद्रात गेलो होतो, पण तेव्हा तिला असं काही समुद्र आणि असं काही कळत नव्हतं. यावेळेला तिला काहीतरी कळत होतं की काहीतरी वेगळं आहे. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा आम्ही तिच्या चपला काढल्या की बाबा चल आता पाण्यात जाऊया, तेव्हा शी नको चप्पल घाल असं ती म्हणत होती. पण नंतर जसं असं ती पाण्याच्या जवळजवळ गेली तसं मग ती एन्जॉय करायला लागली एकदम. आणि आता तिचे एक्सप्रेशन बघा, म्हणजे हे आय थिंक प्रत्येक आई बाबांना ही फिलिंग जी असते, आपलं मूल असं पहिल्यांदा काही काही गोष्टी अनुभवते ते सुपर्ब असतं. आता जरा ह्याची भीती जी आहे ती काय म्हणतात त्याला, भीती चेपली आहे का काय तो शब्द होता मला आठवत नाही.
असो. सो ही ओव्हरऑल तिने पाण्यात खूप हळूहळू एन्जॉय केलं. आणि एक पॉईंट आला की मला मोबाईल माझ्या खिशात टाकायला लागला, कारण ती पाण्यात जवळजवळ उडी मारत होती. आणि जर मी तेव्हा शूट करत बसलो असतो तर माझा फोनसुद्धा पाण्यात पडला असता. सो ऑलमोस्ट ती आंघोळ करून आली समुद्रात आणि मी सुद्धा ते एन्जॉय केलं. आता आम्ही रात्रीकडे आलो होतो, आंघोळ बिंघोळ झाली. हाय टी काय आम्ही घेतलं नाही किंवा स्नॅक्स घेतले नाही, कारण पोट फुल होतं. मस्त क्वांटिटी पण सुद्धा होती त्या थाळीची. आणि हे काय क्रिसमससाठी केलं आहे वाटतं हे. पण यशू गेलेत कुठे? मेरा यशू यशू. असो. सो रात्रीसुद्धा एक छान असं वातावरण होतं. आत्ता आम्ही गेलो होतो जानेवारीमध्ये. सो सकाळी किंवा आत्ता संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत अशी काही थंडी नव्हती. बट जसं तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघितलं असेल की आम्ही आमच्या बायकोचा बड्डे तिकडे सेलिब्रेट केला. बायकोचा बड्डे होता 19 तारखेला म्हणजे आज रविवारी, आणि आम्ही इकडे गेलो होतो 18 तारखेला म्हणजे शनिवारी. सो 12 वाजता आम्ही तिकडे पूलच्या तिकडे केक कटिंग केलं. सो 11:30ला जे काही अचानक ऑल ऑफ अ सडन जे काही टेम्परेचर ड्रॉप झालं ना, आम्हाला सगळ्यांना हुडीज आणि या सगळ्या गोष्टी बाहेर काढायला लागल्या. सो टी व्हीचं मी तुम्हाला सांगत होतो मगाशी जेव्हा मी तुम्हाला रूम दाखवली तेव्हा, ते म्हणजे हा इकडचे जे सगळे टी व्ही आहेत ते स्मार्ट टी व्ही आहेत. याचाच अर्थ इकडचा वायफायसुद्धा चांगला आहे. आणि यूट्यूब, नेटफ्लिक्स या सगळ्या, आता मला माहिती नाही की मेंबरशिप याने घेतली आहे की नाही, त्या ॲमेझॉन प्राईम असेल किंवा नेटफ्लिक्स असेल, कारण आम्ही काय बघितलं नाही ते. बट आय थिंक तिकडे तुम्ही लॉग इन करू शकता. आता रात्री आम्ही मागवलं होतं बटर खेकडा आणि बोंबील फ्राय आणि चिकन ग्रेव्ही, त्याच्यावर भाकऱ्या. सो हे पण आम्हाला मस्त मजा आली खायला. आता ओव्हरऑल रूमची प्राईज मी तुम्हाला सांगतो. आम्ही जी रूम घेतली होती ती रूम काहीतरी आम्हाला 7 का 7.5 हजाराला पडली. सुपर डिलक्स जी होती ती साधारणपणे 7.5 ते 8.5 हजारमध्ये आम्हाला पडली. सो ओव्हरऑल आमचं रूमचं खर्च गुगलवर जी लिंक अवेलेबल आहे त्या थ्रू आम्हाला 2 रूमचा खर्च पडला साधारणपणे 15,000च्या आसपास, आणि इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट. आणि जेवणाचे आमचे झाले साधारणपणे 3,300 काहीतरी. बस झालं बस झालं. चला हॅपी बर्थडे. झाले वाजले 12. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू डिअर प्रज्ञा, हॅपी बर्थडे टू यू. आधी तुला खा. खा सकती. मैं निकालना भूल गई. हे कुठले फुलं आहेत मला जरा सांगा, तुम्हाला माहिती असेल तर. नेक्स्ट डे जेव्हा आम्ही सकाळी उठलो म्हणजे आज 19 तारखेला, तेव्हा काल मी दिवसभर इकडे होतो पण ही फुलं मी बघितली नाहीत. ही फुलं आहेत का काल खाल्लेल्या कुर्लीचे डेंगे आहेत? आणि ते आणि मग जेवणाचा आमचा खर्च झाला काहीतरी 3,300च्या आसपास. सो ओव्हरऑल आम्ही 4 जण एक मूल असं धरून 2 रूम्स धरून आमचा ओव्हरऑल खर्च झाला 17-18 हजारच्या आसपास. आता तिकडे मी सकाळी चालत होतो त्या मी बघितलं अजून इकडे टेंट पण आहेत, तर म्हटलं टेंट एकदा जरा दाखवा मला कशा आहेत त्या. सो हे बघा, ही टेंटची रूम आहे. छोटी आहे, कंजेस्टेड आहे, वरांडा पण नाही आहे. बट आत्ता जो काय तुम्ही खर्च ऐकला तो गुगलवर दिलेल्या लिंकनुसार होता किंवा गुगलवर असलेल्या नंबरनुसार होता. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर देतोय, त्या नंबरवर कॉल करा, नक्कीच तुम्हाला थोडं कन्सेशन मिळेल. तुम्ही बघू शकता अजिबात इकडे वरांडा नाही आहे. आणि अरे एक्सक्यूज मी म्हटल्याप्रमाणे आपण झाडांमध्ये आहोत का झाडं आपल्यामध्ये आहेत ते कळत नाही. आणि हां, इकडे एक आहे, इकडे जरा डास आहेत. सो रात्री किंवा संध्याकाळी
रूमचं दार नक्कीच लावा. हे आहे सकाळचा ब्रेकफास्ट. ते लोक लिमिटेड ब्रेकफास्ट असतो, पॅक करून देतात आपल्याला. आम्हाला पोहे होते, ब्रेड बटर होतं, मिसळपाव होता, फ्रूट्स होते आणि एक छोटूसं स्वीट. सो मंडळी, मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरला कॉल करूनच या हॉटेलचं बुकिंग करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.